वीट्स हॉटेल खरेदी प्रकरणात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे वादात सापडलेत। या हॉटेल खरेदी प्रकरणात वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे मंत्री संजय शिरसाट यांनी खरेदी प्रकरणातून माघार घेण्याचे संकेत दिलेत। तर दुसरीकडे या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची एंट्री झालेली आहे। पाहूया। हॉटेल व्यवहारात शिरसाटांचे एक्झिटचे संकेत, त्यातच दमानिया यांची एंट्री। टेंडरिंग मध्ये घोटाळ्याचा अंजली दमानिया यांचा आरोप। पुराव्यांसह आरोपांचा बॉम्बगोळा शिरसाटांवर डागणार। संभाजीनगरमधील वीट्स हॉटेल खरेदी प्रकरणात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट वादात सापडले। 110 कोटींचं वीट्स हॉटेल 67 कोटींना खरेदी केल्याचा आरोप शिरसाट यांच्यावर विरोधकांनी केला। या आरोपांमुळे मंत्री संजय शिरसाट यांनी हॉटेल खरेदी प्रक्रियेतून माघार घेण्याची घोषणा केली आहे। तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची या वादात एंट्री झाली आहे। या हॉटेलच्या टेंडरिंग मध्ये 100% घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। तर या प्रकरणात बुधवारी पुराव्यांसह सविस्तर बोलणार असल्याचं म्हणत दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले। जे आत्ताच्या घटकेला दिसतंय त्याच्यात खूप मोठा टेंडरिंगचा घोटाळा झाला आहे, एवढं स्पष्ट आहे। तर मला तेच म्हणायचंय की हे जे आरोप प्रत्यारोप जे काल ऐकले की तुम्ही करा, मग 7 वेळा झालंय, मग 8व्यांदा मला मिळालं, मराठी माणूस पुढे गेला तर काय होईल वगैरे वगैरे वगैरे, तर मला एकच दिवसाचा अवधी द्या। माझ्याकडे ते टेंडरिंग प्रोसेस जर मिळालं तर ते किती कोटीला जातं हे मी सरळ सरळ दाखवीन। म्हणजे आत्ताच्या घटकेला त्याच्यात फ्लॉज आहेत एवढं नक्की। तर वीट्स हॉटेलच्या टेंडरिंगची प्रक्रिया पुन्हा करण्याची गरज असल्याचं मतही अंजली दमानिया यांनी व्यक्त केलं। त्यांनी माघार घेतली, ते घेतलीच पाहिजे, कारण इतका प्रचंड दबाव झाल्यानंतर माघार घेणं साहजिक होतं। पण खरंच हे हॉटेलची व्हॅल्युएशन काढून जर त्याला खऱ्या टेंडरिंग पद्धतीने जर त्याला ॲडव्हर्टाईज केलं तर हे काहीच्या काय भावात जाईल आणि ते करून दाखवायची सुद्धा क्षमता माझ्यात आहे। तर मला असं वाटतं की ह्याचा रीडू करण्याची गरज आहे आणि ती पद्धतशीर मी उद्या त्याच्यावर नक्कीच बोलेन। संजय शिरसाट यांनी या हॉटेल खरेदी प्रक्रियेतून माघार घेण्याची घोषणा केली असली तरी अद्यापर्यंत त्यांच्याकडून कुठलाही अर्ज प्रशासनाकडे करण्यात आलेला नाहीये। लिलावाची 25% रक्कम म्हणजे 19 कोटी रुपये भरण्यासाठी 20 जून पर्यंतची मुदत आहे। या मुदतीत 25% रक्कम न भरल्यास 20 लाखांची अनामत रक्कम जप्त होईल अशी माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। सिद्धांत मटेरियल प्रोक्युरमेंट यांनी ती हायेस्ट बोली लावून मालमत्ता घेतली होती। मालमत्तेची किंमत जी 64 कोटी 83 लाख रुपये जी हायेस्ट बोली आली होती त्याची 25% रक्कम 30 दिवसात जर बोली लावणाऱ्यांनी भरली नाही तर त्यांचा जो क्लेम आहे ऑप्शनचा तो संपुष्टात येईल आणि त्यांनी जे EMD आमच्याकडे भरलेली आहे 20 लाखाची ती आम्ही जप्त करू। हॉटेल वीट्स खरेदी प्रकरण अंगाशी येते असं दिसताच आरोपानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणातून माघार घेण्याची घोषणा केली आहे। मात्र दुसरीकडे या टेंडर मध्ये घोटाळा असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे टेंडरच रद्द करण्याची मागणी केली आहे। त्यात आता दमानिया उद्या या प्रकरणामध्ये कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।